या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आला आहात जळगावात, काय सांगाल? जैन इरिगेशन ही जी कंपनी आहे त्यांची फार एक सुंदर स्कूल इथं आहे. CSIC त्यांचा तो विभाग आहे, म्हणजे त्याच्या अंतर्गत ते बोर्ड आहे आणि अख्ख्या भारताच्या या बोर्डाच्या म्हणजे शैक्षणिक बोर्डाच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या आज इथं जळगावमध्ये खेळल्या जात आहेत. इथं ग्राउंड सुंदर आहे, नियोजन चांगलं आहे. आवर्जून अतुल भाऊंनी मला इथं येण्याची विनंती केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत असल्यामुळे आणि हे काम मी अध्यक्ष म्हणून करत असल्यामुळे अनेक असे अपेक्स बॉडीचे मेंबर आहेत जे आम्हाला सहकार्य करत असतात. त्यात अतुल शेठचं नाव येतं, म्हणून आवर्जून इथं मी आलो. मॅचेस मी बघितलेल्या आहेत, खूप चांगलं नियोजन आहे आणि योगायोग आज मी इथे आलो आणि महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड अशी ती मॅच होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जिंकलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन केलं. पण सुरुवात आजपासून झाली, त्यामुळे चांगलं टुर्नामेंट इथं ऑर्गनाईज केली गेली. दादा, मैदानात चौफेर फटकेबाजी आपण या ठिकाणी केलेली आहे. आता राजकारणात आल्यानंतर गुगली असो, पेस बॉलिंग असो, नाहीतर कुठलेही स्पिन असो, तो खेळावाच लागतो. कसा काय आहे ना, आणि फक्त काळजी एवढीच घेतली पाहिजे की खूप वेडावाकडा नाही तर गावठी शॉट मारायला नको, ज्याला आपण म्हणतो खालच्या लेवलला वक्तव्य करणं. आणि जे काय खेळायचं आहे तर कुठलाही बॉल आला, कितीही अनुभवी बॉलरली बॉल टाकला तरी तो सेफली बाउंड्रीला आपल्याला कसा घालवता आला पाहिजे याची प्रॅक्टिस आम्ही सर्वजण करत असतो. आणि आज इथं आल्यानंतर कुठलं टेन्शन न घेता फक्त बॉल आपल्याला ग्राउंडच्या बाहेर मारायचा आहे एवढंच डोक्यात खरं तर घेतलं होतं. आणि जी माझी राजकीय प्रॅक्टिसमध्ये एक कोच बरेच आहेत, त्यातलं एक मराठी मीडियासुद्धा खरं तर माझी कोच आहे. अनेक वेळा वेडेवाकडे प्रश्न म्हणजे अभ्यासूच असतात, पण कधीकधी अवघड प्रश्न विचारतात, त्याला वेगळं उत्तर नाहीतर वेगळ्या पद्धतीने त्याला कसं आपल्याला बायपास करता येईल याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे. म्हणून कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये सापडलो नाही. त्यामुळे क्रिकेट हा माझा आवडतीचा खेळ आहे. दादा, भारत-पाक सामन्यामध्ये ट्रॉफी घेतली नाही भारताने, या निर्णयाकडे कसं पाहताय तुम्ही? नाही, एकतर सुरुवातीलाच असं वाटत होतं की भारताला एशिया कप खेळू नये. आता नुकतंच जी काही घटना तिथं घडलेली आहे, दुर्दैव आपल्या देशावर त्यांनी हल्ला केला, तो सुद्धा लपून हल्ला केला. त्याच्यामध्ये आपले काही नागरिक शहीद झाले, काही सैनिक तिथं शहीद झाले. अशातच आपण इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच खेळणं हे योग्य नव्हतं असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं. आता BCCI हे स्वायत्त संस्था आहे, सरकारला त्यांना कुठेतरी सांगावं लागतं, पण ते कदाचित न सांगितल्यामुळे आपले खेळाडू भारतासाठी खेळले, सुंदर खेळले आणि आपण ती ट्रॉफीसुद्धा जिंकलो. आता त्याच्यातच असं म्हणतात की पाकिस्तान जे फायनलला आले होते त्यांचे जे कोणी प्रमुख असतील ते ट्रॉफी घेऊन कुठेतरी पळाले. महत्त्वाचं काय की भारताच्या टीमली मॅच खेळले, आपण मॅच जिंकलो, लोकांचं मनं त्यांनी जिंकलेले आहेत, हे जास्त महत्त्वाचे. ट्रॉफी कोणी चोरून नेली असेल तर काय फरक पडत नाही, पण भावना आणि ते जे काय वातावरण आहे हे आपल्या खेळाडूंनी नक्कीच तिथं गाजवलं. दादा, टीम इंडियाचं कर्णधारपद हे आता शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. रोहित शर्माऐवजी शुभमन गिल आता नेतृत्व करणार आहे. शेवटी रोहित हा आपला महाराष्ट्रातला होता, मुंबईतून क्रिकेट तो खेळतो, तिथून त्याची सुरुवात झाली आणि भारताचं जे काय कॅप्टनशिप आहे अनेक वेळा रोहितली तिथं खूप योग्य पद्धतीने सांभाळली होती. याच्यातच शुभम गिलला केलं. एक मराठी माणूस म्हणून नाही तर महाराष्ट्रातला एक व्यक्ती म्हणून दुःख नक्कीच झालेलं आहे, पण शेवटी निर्णय हा तिथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा असतो. BCCIमध्ये जे कोणी अधिकारी असतील त्यांनी त्यांचा निर्णय तिथं घेतलाच असेल, पण नक्कीच रोहित शर्माला कर्णधार न होण्याची संधी यंदा जी मिळाली त्यामुळे दुःख झालेलं आहे. दादा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जे आहे कुठेतरी मदतीची अपेक्षा होती. काल अमित शहा अहिल्यानगर येथील दौऱ्यावर होते, त्या ठिकाणी त्यांच्याकडून काहीतरी घोषणा होईल अशी अपेक्षा होती. कर्जमाफीची घोषणा या सरकारने आधीच केली, मात्र ती पण पूर्ण केली नाही. आता शेतकरी संकटात असताना कुठलीही मदत केली जात नाही, काय वाटतं? इलेक्शनच्या आधी बऱ्याच घोषणा झाल्या होत्या. इलेक्शन झाल्यानंतर कुठंतरी या सरकारला ज्यांच्याबद्दल घोषणा केल्या होत्या जसं शेतकरी, लाडक्या बहिणी, युवा, विद्यार्थी, त्या सर्व घोषणेकडे कुठेतरी विसर पडला असं आपल्याला म्हणावं लागेल. काल अपेक्षा होती की अमित शहा साहेब हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते आणि असं नाही की खूप महिन्यानंतर आले होते, 10 दिवसापूर्वी ते मुंबईत आले होते आणि नंतर लगेचच अहिल्यानगरमध्ये त्यांचा तिथं कार्यक्रम होता. अपेक्षा होती की ते बोलता बोलता तिथं भाषण करतील की एवढी मदत आम्ही म्हणजे 10,000 कोटी आम्ही महाराष्ट्राला तिथं देत आहोत. आणि गुजरातला 2022ला जेव्हा चक्रीवादळ आलं होतं तेव्हा महाराष्ट्रातसुद्धा आलं होतं,
पण गुजरातला पंतप्रधान साहेबांना थोडासा वेळ मिळाला होता. गुजरातचा फेरा त्यांनी केला, विमानातून फिरले, महाराष्ट्रात येऊ शकले नव्हते, पण फिरल्यानंतर मग त्यांनी 1000 कोटी रुपये ॲडव्हान्समध्ये 10 दिवसात गुजरातला दिले होते. आपलं राज्य गेले अनेक दिवस 60 लाख हेक्टर पाण्याखाली आहे, पण देशाकडनं अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रासाठी कुठेही तिथं घोषणा झाली नाही. हे दुर्दैव आहे. आता बोलता बोलता त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे अजूनपर्यंत माहिती आलेली नाही. मग कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचाच कान ते ओढत होते का की तुम्ही कमी पडताय माहिती देण्यासाठी? हे तरी उघड सांगण्याची खरं तर जरूरत आहे. बेसिक एस्टिमेट हा आपल्याला केंद्राला पाठवावा लागतो, तो दुर्दैवाने अजूनपर्यंत पाठवलेला नाही. आणि अजून एक गोष्ट जेव्हा आम्ही खोलात जाऊन बघायला गेलो, हेही आहे की जिल्ह्या लेवलची माहितीसुद्धा अजूनपर्यंत मंत्रालयात पोहोचली नाही. मग कुठेतरी निवांत कारभार हे सरकार तिथं करतं आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेची जी इलेक्शन आहे त्यासाठी हे थांबलेत, हे मात्र तिथं आपल्याला कळत नाही. राज्यातला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे तो मोठ्या संकटात सापडलेला आहे. एक आहे CCI आणि जिनर्स असोसिएशन यांच्यामध्ये निविदा प्रक्रियेमधून वाद आहे. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे कापसामध्ये जे आर्द्रता जी आहे ती 35 ते 40% पोहोचलेली आहे आणि CCIचा जो निकष आहे तो फक्त 12% आहे. म्हणजे CCI केंद्र सुरू झालं तरी शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जाणार नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज कवडीमोल भावाने आपला कापूस विकतोय. महाविकास आघाडी सरकार असताना 10,000 रुपयाला कपाशीचा रेट तिथं गेला होता, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि नंतर मग केंद्र सरकारने कपाशी इम्पोर्ट करण्याचा निर्णय तिथं घेतला. आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर अमेरिकेला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्याला हे सरकार मारत आहे. अमेरिकेतून आता कापूस हा इम्पोर्ट करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. मग कपाशीचे भाव हे वाढत नाहीत आणि हे 3 वर्ष वाढत नाहीत. त्यामुळे कपाशीचा शेतकरी, सोयाबीनचा शेतकरी 3 वर्ष झालं आर्थिक संकटामध्ये आहे. आणि याच्यातच आता हे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी आल्यामुळे अजून शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं वाढ झालेली आहे. पण सरकार याबाबतीत कुठेही निर्णय घेताना दिसत नाही. खरं तर केंद्र सरकारला ठणकावून सांगायला पाहिजे होतं की तुम्ही काय अजिबात इम्पोर्ट करू नका. आणि त्याच्यातच हे जे काही कॉटन फेडरेशन ऑफ इंडिया आहे आणि ह्यांच्यातला वाद, म्हणजे दुष्काळात 13वा महिना आला असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे केंद्र सरकार आपल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतं आहे, राज्य सरकारलाच माहीत नाही काय चाललं आहे. आणि त्याच्यातच या ज्या काही फेडरेशन आहेत त्यांच्यामधला वाद, त्यामुळे होतं आहे काय की पुढं सगळ्या गोष्टी ढकलल्या जातात आणि त्यामुळे अजून अडचण आमच्या शेतकऱ्याला तिथं येते. आणि दुसरी मदत, जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा मांडत होतो की आपले जे काय विमा कंपनीचे निकष आहेत, 5 ट्रिगर आहेत, त्यातले 4 ट्रिगर तुम्ही कमी केलेत, हे चालणार नाही. खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं होऊ शकतं. पत्ते खेळणारे मंत्री त्यावेळेस तिथं होते. उत्तर थातूर मातूर दिलं, हवेत उत्तर दिलं, आम्हाला पैसे वाचवायचे सरकारला असं सांगितलं. आणि हे 4 ट्रिगर काढल्यामुळे कपाशीचे जे शेतकरी आहेत त्यांना आत्ता विमा कंपनीकडनं 54,000 रुपये मिळाले असते आणि जे सोयाबीन आहे 51,000 मिळाले असते, कांद्याला 56,000 मिळाले असते. पण फक्त 4 ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याला काही तिथं मदत मिळणी जाणार नाही. म्हणजे दुसऱ्या बाजूला सरकार मोबदला देत नाही, नुकसान भरपाई देत नाही, आणि तिसऱ्या बाजूला फक्त विमा कंपन्याला खुश करण्यासाठी जे ट्रिगर काढले त्यात मात्र 20,000 कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं विमा कंपनीचे ट्रिगर काढल्यामुळे झालं. आणि त्याला पूर्णपणे जबाबदार हे राज्य सरकार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील जे त्यांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री असतील किंवा दोघं उपमुख्यमंत्री असतील, कॅबिनेटमध्ये मी हा मुद्दा उपस्थित करेल आणि पणन महासंघामार्फत कापसाची खरेदी व्हावी यासाठी प्रयत्न करेल. ठीक आहे, पण करा, लवकर करा. आत्ताच शेतकरी अडचणीत आहे आणि आत्ता तुम्ही झोपेतून जागा होता. जेव्हा केंद्र सरकार इम्पोर्टचा निर्णय घेतात तेव्हा तुम्ही चुरीचाप होता. आता तुम्हाला खरेदी करायची तर करा, पण लवकर करा. आता उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. एकतर 50,000 रुपये मदत पर हेक्टर शेतकऱ्याला या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे ही तुम्ही देणार आहात का हे जाहीर करा. कर्जमाफी तुम्ही करणार आहात का हे जाहीर करा. ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करणार आहात. ठीक आहे, ओला दुष्काळ करता येत नसेल ते जे काही निकष आहेत, ते 20-22 निकष आहेत, त्याच्यामध्ये भरपूर काही मुद्दे आहेत, ते तुम्ही किती पूर्ण करणार हे सांगा. आणि आमच्या मजुराला सुद्धा तुम्हाला मदत द्यावी लागेल. दादा, मनोज जरांगे पाटील म्हणताय कडू झाला शेतकऱ्याचा, आता दिवाळी तोंडावर आहे. असं असताना काल जी माहिती समोर आली की मुख्यमंत्र्यांनी मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलेला नाही, तर कुठेतरी सरकार जे आहे ते उदासीन वाटतंय का दादा शेतकऱ्यांच्या? कसं आहे, मंत्रालयामध्ये कशा बाबतीतल्या चर्चा होतात, तर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम द्यायचं, आणि त्याच्याचबरोबर शक्ती मार्ग आहे, त्याला अजून 20,000 कोटी कसे वाढवून देता येईल, त्यातून या सगळ्या पक्षांना नफाखोरी तिथं होईल, असंच काम या सरकारमध्ये चाललं आहे. एक तर मराठी छोटे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने तिथं मरतायत, आत्महत्या करतायत. दुसऱ्या बाजूला शेतकरी, मजूर, कष्टकरी अडचणीत आहेत, युवांना नोकऱ्या नाहीत.
आणि याच्यातच आता जी काही शेतीची परिस्थिती आज झाली त्या बाबतीत म्हणजे सरकार या बाबतीत उदासीन आहे. कुठलाच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला नाही. आणि ते सांगतो तुम्हाला, गुजरातला जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा चक्रीवादळ 22ला आलं होतं. गुजरातली सुद्धा प्रस्ताव पाठवला नव्हता, पण केंद्र सरकारली न प्रस्ताव पाठवता ॲडव्हान्समध्ये NDRFचे 1000 कोटी पाठवले होते. महाराष्ट्राली काय कोणाचं घोडं मारलं आहे? आणि ते एक तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 8 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 1,00,000 कोटी रुपये GST भरलेला आहे. आणि तोच आज आमचा शेतकरी आज अडचणीत आहे. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर मग कुठेतरी हेच म्हणावं लागेल, इलेक्शनच्या आधी नुसती आश्वासनं दिली, मतं मिळवली, वापर केला आणि आता वापर करून तुम्ही सोडून देत आहात. दादा, मनोज जरांगे पाटील म्हणतायत की अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू आहे पवार कुटुंब संपवण्यासाठी. भुजबळ आणि परळीच्या गँगकडून एक मोठं षडयंत्र सुरू आहे. त्यांना वडोट्टीवर नावाचा एक नवा भिडू भेटलाय. त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल, ती माहिती त्यांनी उघड करावी. असं काय असेल, कारण लोकांमध्ये तर दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुद्दामून काही लोकांना हाताशी धरून हे अजितदादांना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला हे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतायत. हेच आहे, भाजपच्या जवळ जो जातो तो हळूहळू राजकीय दृष्टिकोनातून संपवतो, असं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गुलाबराव पाटलांनी युतीमध्ये असलेले मंत्री गुलाबराव पाटील हे विनवणी करतायत भाजपला की ज्या निवडणुका आहेत तुम्ही त्या युतीमध्ये घ्या, जर या युतीमध्ये निवडणुका झाल्या नाही तर कार्यकर्ते मरतील, अशी विनवणी त्यांना करावी लागते. त्यांचं कुणी ऐकत नसेल म्हणून कदाचित विनवणी करावं लागतील. पूर्वी आपण जर बघितलं महाविकास आघाडीमध्ये मोठे नेते होते, ते सांगायचे आणि बऱ्यापैकी कामं तिथं होत होती. आता त्यांना विनवणी करावी लागते. आता वेगळं ते 100% लढणार आहेत, कारण का भाजपला ही लिटमस टेस्ट घ्यायची आहे की आपण वेगळं लढलं तर काय होतं, कुठं आपल्याला अडचणी येतात. म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला त्या पद्धतीने राजकीय रणनीती हे आपल्याला आखता येईल असा हेतू भाजपचा असल्यामुळे हे 100% वेगळे लढतील असं वाटतं. प्रांजल केवलकर प्रकरणात 1.5 तास रोहिणी खडसेंची चौकशी झाली आज पुन्हा. आता दुर्दैव असं की जी काय घटना घडली, अनेक लोकांना माहिती, ती कुठेतरी सेटअप होता. त्या सेटअपमध्ये मुद्दामून त्या कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या. तिथं धमक्यासुद्धा दिल्या होत्या. हेही अंदाजे आज रोहिणीताईंचं काय तिथं विचारपूस केली हे आपल्याला बघावं लागेल. उद्या जाऊन खडसे साहेबांना सुद्धा बोलवलं जाईल. म्हणजे कुठं ना कुठंतरी बहुजन समाजाच्या नेत्यांना उगाचच अडकून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो आहे. म्हणजे सरळ तुम्हाला इलेक्शन लढता येत नाही म्हणून तुम्ही मागून कुठंतरी हे इलेक्शन त्या नेत्यांना संपवून नाही तर त्यांना अडचणीत आणून तुम्ही लढतायत असं आपल्याला म्हणावं लागेल.